एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्र आलो. कृष्णा आणि कोयनेचा संगम असलेल्या आणि कृष्णा काठावर वसलेल्या या कराड शहराला एक ऐतिहासिक आणि थोर विचारवंताचा वारसा आहे. अशा या शहरामध्ये आज एक क्षण जसा सुवर्ण अक्षराने लिहावा असा आजचा दिवस आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या संघाच्या वतीने सध्या नुकत्याच निवडी जाहीर करण्यात आलेल्या आहे. एकंदरीत या ठिकाणी आजतकचे कराड शहर आणि पाटण तालुक्याचे प्रतिनिधी ज्यांनी अल्पकाळात आपला नावलौकिक केला असे सकलील मुलानी यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया मुंबई यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा याच्या उपाध्यक्षपदी यांची निवड झाली आहे. आणि ही निवड विशेष म्हणजे योगायोग लागतो कोणत्याही गोष्टीचा. संघर्षातून जे उदयाला येतात त्याला हिरा म्हणतात. असे भानदास माळी साहेब आपल्याला मिळालेले आहेत. अलीकडच्याच मला वाटतं एक महिन्यापूर्वी त्यांची अखिल भारतीय काँग्रेस ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे आणि ते आम्हाला मिळाले. हा एक आमच्यासाठी योग आहे आणि फार मोलाचा क्षण आहे. तसेच आमचे मार्गदर्शक माझे मित्र प्रवीण कांबळे सर असतील, डॉक्टर खाडे सर असतील, त्यांचे मित्र असतील, ह्या लोकांच्या सहयोगातून आपल्याला नेहमी माहित आहे एक ज्योत असेल तर दुसरी ज्योत पेटवता येते आणि ज्योतशे ज्योत पेटत पुढे चालते. आणि असंच काही धागा असेल तर निवड धागा असून चालत नाही, त्याच्यासाठी एक सुई असावी लागते आणि सुई असेल तर त्यासाठी फूल असावं लागते, नंतर एक अखंड माळ होते. आता आम्हाला या जिल्ह्यामध्ये आमची संघटना मजबूत करायची आहे आणि एकंदरीत एक एक फूल असे गुंफत जाऊन आम्हाला त्याची भव्य अशी माळ करायची आहे. साहेब, आजचा दिवस 15 जून, आज शाळेची पहिली घंटा वाजली आहे आणि तशीच आमची पहिली घंटा ही आमच्या कार्यकारिणीची वाजलेली आहे. मी या निवड झालेल्या तिघांचे खूप काही कौतुक करतो. नुकताच हा युवराज भोसले देखील कराड वार्ताच्या माध्यमातून शहर सांभाळतोय, त्याला शहराची जिम्मेदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र न्यूज कैलास थोरवडे हा बोलतो फार, काम मी तेवढंच करतो आणि त्याचा एक नावलौकिक आहे, त्याच्यावर सुद्धा तालुक्याची जिम्मेदारी देण्यात आली आहे. मित्रांनो, जेव्हा आपल्यावर जिम्मेदारी येतं तेव्हा जाण आणि भान ठेवावं लागतं. वक्त्याने किती वेळ बोलावं, कुठं थांबावं ही त्याला माहीत असावं लागतं. मैदानात तलवार किती वेळ चालवायची आणि कधी मनात ठेवायची हे ज्याला माहीत असतं तो योद्धा असतो. त्याच्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही, पण एकच सांगेन, जेव्हा माळी साहेबांनी तुमच्या पाठीवर ही शाल टाकली, ती शाल प्रेमाची होती, त्याचबरोबर शाबासकीची होती आणि तुम्हाला प्रेरणा देणारी ती शाल होती. या प्रेरणेतून तुम्ही चांगलं काम करा, कारण संघर्ष केल्याशिवाय परिस्थिती, आपण म्हणतो परिस्थिती असं काही नसतं. परिस्थिती बदलून टाकायची असेल तर तुम्हाला संघर्ष करता आला पाहिजे. मैदानावर किती लोक आहेत लढण्यासाठी हे कधी विचार करायचा नसतो. मी कशा पद्धतीने लढू शकतो हे ज्याला ज्ञात असतं तोच खरा योद्धा असतो. आणि मित्रांनो, तुम्हाला फार मोठ्या एका संघटनेची जिम्मेदारी देण्यात आली आहे. तुमच्या हातून चांगलं काम करा, आम्ही तुमच्या नेहमी सोबत राहू आणि असं तुमचं नावलौकिक करा. तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आज कराड शहरामध्ये आणि कराड तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काही नेमणुका करण्याचं काम आज या ठिकाणी झालेलं आहे. याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र असलमबाई यांच्या वतीनं या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. पत्रकार म्हणलं की संघर्ष आलाच, पत्रकार म्हणलं की कष्ट हे आलंच आणि पत्रकार म्हणलं की संधी पण तेवढीच असते. त्यामुळं या तालुक्यामध्ये, शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नेमणुका झाल्या त्या सर्वांना मी आमच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त चांगल्या बातम्या, चांगले विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा त्यांच्या अंगात येवो अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो.